नमस्कार, मी गौरी. गौरी दाती ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत कुरडू ही रानभाजी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही भाजी छान निवडून घेतली आणि बारीक चिरून घेतली. कुरडूची भाजी पाऊस पडला की नैसर्गिकरित्या उगवते. कुरडूची भाजी खरं तर खूप आवडीने खाल्ली जाते, कारण त्याचे खूप फायदे आहेत. ही भाजी जीवनसत्व आणि पौष्टिक तत्वांनी समृद्ध असते. इथे माझी भाजी चिरून झाली होती. त्यानंतर मी कढईमध्ये पाणी ठेवलं आणि ही भाजी त्यामध्ये घालून घेतली. मी या भाजीची वाफ काढून घेणार होते. ही भाजी गावाला ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने मी बनवत आहे. तोपर्यंत इथे लगेच कांदा चिरायला घेतला आणि यामध्ये कांदा थोडा जास्तीच घालायचा. इथे माझा कांदा चिरून झाला होता आणि भाजीची वाफ देखील काढून झाली होती. कढईमध्ये मी तेल घातलं आणि तेलामध्ये हा भरपूर चिरलेला कांदा घातला आणि छान असा व्यवस्थित परतवून घेतला. या भाजीने किडनी स्टोन, पचनक्रिया सुधारते, रक्तशुद्धीकरण होते, असे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात. किडनी स्टोन झाल्यानंतर कुरडूंच्या बियांचा काढा देखील घेतला जातो. कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, धना पावडर हे घरातले सर्व मसाले घालून घेतले आणि छान असं व्यवस्थित परतवून घेतलं. त्यानंतर वाफवून घेतलेली ही भाजी व्यवस्थित पिळून त्यामध्ये घातली. चवीनुसार मीठ घातलं. छान अशी परतवून घेतली आणि झाकण ठेवलं आणि वाफेवर शिजवून घेतली आणि तयार आहे छान अशी कुरडूची भाजी. ही भाजी तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.